तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मिल्किंग मशीन मध्ये कोणकोणते प्रॉब्लेम येतात व ते प्रॉब्लेम आल्यानंतर आपण कसे सॉल्व्ह करायचे किंवा त्याच्यावरती सोल्युशन कसं काढायचं हे आपण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की किटलीचं वर्किंग कसं आहे किंवा किटलीमध्ये काय काय प्रॉब्लेम येतात किंवा किटलीविषयी आपण कोणत्या कोणत्या प्रकारची निगा घेतली पाहिजे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण पाहूया मिल्क पाईप. हा मिल्क पाईप जो आहे तो कालांतराने जास्त दिवस वापरल्यानंतर पिवळा पडतो. पिवळा पडल्यानंतर तो उकलत जातो. त्यामुळे ह्याला जास्त दिवस न वापरता 6 ते 7 महिन्यानंतर किंवा पिवळा पडल्यानंतर आपण बदलून टाकायचा. आता दुसरा आहे याच्यामधले पल्स ट्यूब. तर ह्या पल्स ट्यूब ज्या आहेत त्या पण कालांतराने फूड ग्रेडचं मटेरियल असल्यामुळे पिवळ्या पडतात. पिवळ्या पडल्यानंतर त्या उकलायला सुरुवात होते. मग ज्यावेळेस त्या जास्त उकलल्या जातील त्यावेळेस त्यातून एअर लीक व्हायचे आपले चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे त्याही वेळेवरच आपण बदलून टाकाव्या. दुसरी गोष्ट आहे लायनर. आपले लायनर साधारणतः आपण 8 ते 9 महिन्यानंतर बदलले पाहिजेत. त्यामुळे आपल्या गायींना मस्टॅटिस व्हायची किंवा दगडी व्हायची चान्सेस जे आहेत ते पूर्णपणे कमी होतात. आता दुसरा पार्ट म्हणजे हा क्लॉ. क्लॉमध्ये आपण काय काळजी घ्यायची, तर क्लॉ हा 8 दिवसाला कमीत कमी हा जो वरचा नट आहे तो नट खोलून आतमध्ये एकदम व्यवस्थितपणे साफ करायला हवा. त्यामुळे तो अगदी पारदर्शक व स्वच्छ राहतो. तो स्वच्छ ठेवल्यामुळे आपले दूधही कधी खराब होत नाही. आता परत दुसरी याच्यामध्ये गोष्ट म्हणजे पल्स लेटर. तर पल्स लेटरची आपण काळजी अशी घेतली पाहिजे की त्यामध्ये जास्त प्रमाणात अति प्रमाणात ऑइल किंवा तेल सोडलं नाही पाहिजे किंवा त्याचा धुळीपासून किंवा पाण्यापासून त्याचा आपण बचाव केला पाहिजे. दूध, पाणी, धूळ त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची गेली नाही पाहिजे, याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली किटली जी आहे त्या किटलीच्या आतमध्ये आपली एक रिंग असते. त्या अशा प्रकारे एक रिंग असते. तर ती रिंग अगदी एकदम व्यवस्थित बसलेली आहे का नाही ही याची आपण पाहणी केली पाहिजे. किंवा ती जर जास्त कडक झाली असेल तर आपण ती बदलायचा निर्णय घेतला पाहिजे. त्याला जर असे तडे गेले असतील किंवा ती जास्त कडक झाली असेल तर आपण तो बदलायचा निर्णय घेतला पाहिजे. जर आपण ती वेळेवर नाही बदलली तर आपल्या किटलीमधून एअर हा लीक होऊ शकतो. आणि आपल्या किटलीमधून एअर ज्यावेळेस लीक होईल त्यावेळेस आपल्या जी आपण गाईला लावलेली लायनर आहेत किंवा जी सड आहेत तर ती ऑटोमॅटिक गळून पडण्याची चान्सेस हे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे किटलीची रिंग जी आहे ती आपण जास्त कडक झाल्यानंतर बदलली पाहिजे. आता आपण पल्स लेटर जे आहे ते पल्स लेटर घरच्या घरी कसं चेक करायचं किंवा ते चालू आहे का नाही, किंवा आपल्याला ज्यावेळेस इथं जोडलेलं असेल त्यावेळेस आपल्याला नेमका प्रॉब्लेम पल्स लेटरचा आहे की दुसरा कशाचा आहे ते समजत नाही. त्याच्यासाठी आपण काय करायचं, जर आपल्या किटलीला लावलेला जो 50 फुटाचा पाईप आहे तो पाईप काढायचा, पल्स लेटर त्याच्यामधून काढून घ्यायचा हातामध्ये आणि हातामध्ये काढून घेऊन पल्स लेटरचं जे हे नोझल आहे खालच्या साईडचा तर त्याच्यामध्ये आपण हा आपला पाईप आहे तो फिट करायचा. केल्यानंतर पुढचे जे 2 पाईप आहेत त्याला आपण हाताने दाबून धरायचं. हाताने दाबून धरल्यानंतर तो टिकटिक वाजायला सुरुवात होतो. जर असा तो टिकटिक वाजायला सुरुवात झाला तर आपल्या पल्स लेटरमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही ते आपण समजून घ्यायचं. प्रॉब्लेम कुठेतरी दुसरीकडे आहे. गेल्या व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मिल्किंग मशीन कसं रिपेअरिंग करायचं किंवा जर अचानक अडचण आली किंवा बंद जर पडलं तर काम कसं चालवायचं याचा आपण व्हिडिओ पूर्णपणे बनवलेला आहे. आणखीन असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ किंवा मिल्किंग मशीन संदर्भात माहिती हवी असेल तर आमच्या YouTube व Instagram चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.